पाठ दुखतीये म्हणून थांबणार नाही. आपण आज बॉडीला आराम देऊन स्ट्रॉंग बनवणार आहोत. वर्कआउट तर रोजच होतं, पण आज आपण पाठदुखीचे आसन करणार आहोत. चला तर मग सुरू करू. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी 45 डे चॅलेंजचा 7 डे आहे आणि आज मी करणार आहे पाठदुखी कमी करण्यासाठी काही योगासन. सुरू करते मस्तपैकी. वॉर्मअप केले, बॉडीला रेडी पण करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी रेडी केलं. मस्तपैकी मॅट टाकली आणि आता करत आहे ताडासन. थोडंसं स्ट्रेचिंग करते. रोजच्या धावपळीत वर्कआउटमध्ये काही वेळ जास्त बसल्यामुळे पाठ दुखायला लागते, म्हणून बॉडीला थोडंसं आराम देणं पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आज मी करत आहे मांजरासन, मकरासन, बालासन, भुजासन, पावनमुक्तासन. थकवा किती पण असू दे, पण आज पुन्हा लवकर उठले हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि सक्सेस एका दिवसात मिळत नाही, तर रोजच्या मेहनतीमध्ये दिसून येतं. तर चला तर आपण आता आसन करायला सुरू करूयात. आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट आहे, कारण आज आपण हेवी वर्कआउट करणार नाही आहेत. आज आपण बॉडीला आराम देऊन आज आपण पाठदुखीचे आसनं करणार आहोत. तर मी स्टार्टिंगला मांजरासन करत आहे, तर तुम्ही पोझिशन बघू शकता. आणि नंतरून मी बालासन करणार आहे. पाठीचा ताण कमी होतो, बॉडी रिलॅक्स वाटते, मन शांत होतं, कंबर व खांद्यांचा आराम मिळतो आणि वर्कआउट नंतर थोडासा थकवा कमी होतो. बालासन आसन हे खूप इझी आहे, लोकांना आरामात करू शकतात. फक्त गुडघे टेकवायचे आणि बॉडी रिलॅक्स सोडायची. नंतर मी भुजासन करत आहे. हे सुद्धा आसन खूपच मस्त आहे. नंतर मकरासन केलं. मकरासनमध्ये आपण शांत झोपायचं आहे. आणि नंतरून मी पावनमुक्तासन केलं. पावनमुक्त एक एक पाय आपल्या छातीला आणि डोकं आपल्या गुडघ्याला टेकवायचं आहे. खूपच मस्त आहे. नंतरून एक एक पाय करून नंतर दोन्ही पायांनी केलं. असं होतं माझं आजचं वर्कआउट. 45 डे मधला आज 7वा दिवस आणि आज मी सगळं वर्कआउट वगैरे सगळं डन केलेलं आहे. आणि आजचा प्लॅन सुद्धा मी डन केलेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आहे पाठीचे आसन, त्यामध्ये मी मांजरासन, ताडासन, बालासन, भुजासन, पावनमुक्त आसन आणि मकरासन मी हे सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.